नमस्कार मंडळी, मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं एक्सप्लोरिंग दीप्तीच्या आजच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मनापासून स्वागत करते. कोल्हापूरचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण आलो आहोत सावंतवाडीमध्ये. तर आपण कोल्हापूरवरून सावंतवाडीला येण्यासाठी एसटी पकडलेली, जी आंबोली घाटामार्गे सावंतवाडी मध्ये येते. आणि ह्या सावंत फार्म हाऊसचा म्हणजेच जिथे आज आपण स्टे करणार आहोत तिथला जवळचा स्टॉप आहे मडकोळ. तिथं तुम्हाला उतरायचं आहे आणि तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर चालत आल्यावर आपल्याला फार्म हाऊस लागतो. तर ह्या फार्म हाऊसची जी ऑनर आहे मुक्ता, तर आपण तिच्याकडूनच ह्या फार्म हाऊस बद्दल आणि इथे असलेल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल, इथल्या झाडांबद्दल वगैरे सगळी संपूर्ण माहिती आपण तिच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर चला आजच्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या ह्या प्रवासाला सुरुवात करूया. माझं नाव युक्त प्रमोद सावंत आहे. हे माझं फार्म स्टे आहे आणि हे फुल लेक साइडला आहे. लेक अटॅच्ड तुम्ही बघू शकता, समोर लेक आहे. लेक अटॅच माझं फार्म स्टे आहे. चला मग तुम्हाला फार्म फिरवून दाखवते. हे झाडे बघू शकतात, हे जाम आहे, लाल जाम. आपल्याकडे प्रकार असतात जामांचे. तुम्ही जे खातात ते गोडवाले, हे लाल असतात. हे थोडे तुरट असतात पण खायला पण चांगले आणि हेल्दी पण आहे असं म्हणू शकता तुम्ही. चला पुढे जाऊया. झाड आहे, आता सध्या वरती लागले ते टॉपला, हळूहळू पडतात. इथे खाली पडला एखादं असेल तरी तुम्हाला सकाळी दाखवू शकते मी. आणि इथे आमचं स्टेज असं प्लॅटफॉर्म कसं केलंय पाण्यामध्ये. आता थोडं पाणीची लेवल कमी आहे उन्हाळा असल्यामुळे, पण जेव्हा पावसाळा वगैरे असतो तेव्हा ते ओव्हरफ्लो पण आहे. ते ओव्हरफ्लो चालू असतो आणि सेफ फॉर लेडीज अँड किड्स टू स्विम ऑल दॅट थिंग. ते पाणी फुल एवढं भरलेलं असतं तेव्हा. हा कवठी चाफा आहे. हे जे मोठं झुपकेदार झाड दिसतंय हा नाग चाफा आहे. ह्याला एवढा मोठा चाफा येतो, लाईक व्हाईट अँड येल्लो कलरचं कसं, पण त्याला एवढा चांगला सुंदर सुगंध येतो. मी म्हणाल तर लाईक हाफ एन एरिया ना पूर्ण स्मेलने कव्हर करते. कदाचित इथे एक कळी आहे चाफ्याची, ह्या कवठी चाफ्याची आहे बघितलेली. आवळा आहे. हा आवळा आहे. ह्याला मोठेवाले आवळे लागतात, लहान वाले नाही. ह्याला मोठा एवढा एवढा आवळा लागतो. म्हणजे स्टेमला लागतात सगळे आवळे. हा बोला. ते ड्रमस्टिकचा प्लांट आहे. आपलं शेवग्याच्या शेंगा, गावठी शेंगा आहेत त्या. ह्याच्या पानांची पण भाजी करतात आपल्या आमच्या कोकणामध्ये. आणि लाईक इट्स व्हेरी हेल्दी टू इट ऑल्सो. ची वेल आहे, त्याला अशा इकडे असं लोंका. सध्या मिरी नाही, मिरी लागून गेलंय आमच्या. फुल पूर्ण भरलेलं असं मिरीने. ऍक्टिव्हिटी एरिया आहे आमची. लॅडर वॉक, तिथे परत बर्मा बीच, आणि इकडे हे स्लॅग लाईन, मुलांसाठी झिप लाईन वगैरे. हा पूर्ण हाय किड्स झोन आहे असा. आणि इथे रेन डान्स, वॉटरफॉल्स वगैरे आहे. हे बघ, सध्या सगळे आंबे लागलेले आहेत. आंब्यांचे पण प्रकार आहेत. इथे केसर आहे, आपूस आहे, तोतापुरी आहे, पायरी आहे, अल्फान्झो आहे, आणि अजून 2-3 बीड्स आहेत. लाईक मला नाव पण माहित नाहीये, तो दाखवते. एक आंबा, एवढा मोठा आंबा असतो तो. आणि पानं पानं आले फुले आहेत ती. नाही, ते असेच आलेले आहेत. ह्याचं वास येईल. ते मोदक, पातोळ्या वगैरे सगळं ह्याच्यामध्ये करतात. एवढा स्ट्रॉंग वास येणार त्याला. तुझा स्पेशल वाला आंबा दाखवते. हा एक प्रकार आहे, हा एक प्रकार आहे, तो एक प्रकार आहे. आंब्याची शेप मलाच कळते वेगवेगळे. इथे भाज्या लावतो आम्ही सगळ्या ऑर्गॅनिक. अच्छा. नो फर्टिलायझर, ओनली ऑर्गॅनिक फर्टिलायझर असं म्हणतात. केमिकल ओनली ऑर्गॅनिक असे. हे बघ, इथे वांगी आहेत आणि हेच आम्ही गेस्टला सर्व करतो खरं म्हटलं तर. हे येल्लो येल्लो का आहे? अच्छा, ही वांगी आहे. वांगी झालेली आहेत ती, झाड ते असं हे झालंय. हे बघ, ही वाल,
हे मध्ये लाल भाजी लावली आहे. अच्छा. हा बघ आंबा. बापरे. आता हे छोटे आहेत. तो बघ केवढा तो मोठा वाला आहे. मोठा आहे. अच्छा, हा आतमध्ये. हे का? हा ही काय दोडकी इथं. छोटी छोटी. वा. मस्त आहे. हे बघ हे सगळे दोडकी लावले तिथे. सोशील चालू. म्हणजे जेव्हा भाज्यांचा सीझन असतो तेव्हा भात शेती नाही, आता बाकीच्या वेळी भात शेती असते. इथे मिरच्या वगैरे सगळं असं लावलंय. हे बघ मिरच्या वगैरे आहे तिकडे. हे बघ हे दोडकं झालेलं आहे. मोठा आहे. दिसला? हे बघ गावठी केळी, निरफणस. निरफणस माहितीये का? नाही, नॉर्मल फणस माहितीये. निरफणस म्हणजे छोटावाला फणस असतो. एवढं भाजी नाही करतात नाही नाही मग? ते नाही. तुला मी झाड दाखवते त्याचं. म्हणजे वन टाइप ऑफ फणस ओनली, बट ते छोटे छोटे असतात अच्छा. आणि त्याची काप भाजी वगैरे करतात. ओके. पण ते खायचे गरेवाला फणस नाही. फक्त भाजी करायची. हा भाजी किंवा आपण रवाचे बटाची कापा कशी करतो रवा लावून तसे वाले. पण ते ना असं म्हणलं की बेस्ट लोकांचा फिश फ्राय कसा त्याचा प्रकार आहे तो. हे व्हॅनिलाचं झाड आहे. जे व्हॅनिलाचा फ्लेवर बनवतात ते का? हा फ्लेवर किंवा इसेन्स. पहिला इसेन्स बनव. फ्लेवर म्हणजे हाच इसेन्स असं. मी यांचं ना ह्यावेळी मेट केलेलं. काय तर शेंग आल्याशिवाय कळणार नाही झालं की नाही ते. एक तर ते सेल्फ मेड आहे. सेल्फ मेड करावं लागतं. मेटिंग बाय बर्ड्स होते किंवा ती बाय मॅन्युअली होते, पण ते सनराईजच्या आधी व्हायला पाहिजे. बापरे. तरच ते होणार. हे कदाचित मला कळत नाही मी कुठे काय केलेलं ते. पण मी 2-3 फ्लावर्सचे केले स्वतः मेट. मी ऑनलाईन बघितलं कसं करतात ते. मी केलंय. सक्सेस झालं तर मस्तच. कदाचित ते दोन वाटतात मला केलेले मी ते. पुढे वेळ पुढे पुढे त्याच्यामुळे जाऊ शकतात पुढे पुढे. हे जायफळ. अच्छा. ते मसाले ते गोल गोल लागले ते. त्याच्या आत जायपत्री जायफळ असतो. हे आता आमच्याकडे ऑर्गॅनिक काजू म्हणजे ते ऑर्गॅनिक आहेत. तुम्ही जे बाहेर वगैरे भेटतात ते सगळं तुम्हाला फॉरेन मधले भेटतात. म्हणजे तुम्ही म्हणशाल तर कोकणातले काजू जरा वेगळे असतात. तुम्ही तू आता टेस्ट करशीलच कधीतरी. पण नंतर थोडे भाजी वगैरे थोडे चिवट टाईप असतात. तुम्हाला टेस्ट केल्यावर पण पटकन कळेल कसं काय असतं. आता हे आमच्या झाडामध्ये काजून पॅकेजिंग करून ठेवलेत सध्या इकडे. बाकी जे प्रोडक्ट्स आहेत ते पण आता पुढे पुढे वाढणार आहेत इकडे. आणि मोठी ऑलरेडी लोक भाज्या घेऊन जातात. आता सुपरची पण झाडे आहेत, नारळ पण आहेत. आता तुम्ही कोकम म्हटलं कोकम पण आहेत. व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स आम्ही लावलेले आहेत. झाडं बिडं आहेत, सगळी जुनी आहेत. नाही म्हटलं तरी 20-25 वर्ष झालेली आहेत त्यांना. आणि आता सध्या 6 रूम्स आहेत इथे. एसी कॉटेजेस आहेत. अजून 4चं काम चालू आहे. तो एक विला टाईप होणार आहे. म्हणजे 4 फॅमिलीज कॅन स्टे टुगेदर असं. आणि बाकी तू आता बघितलंच आहे कसं काय. जेवण नंतर मालवणी जेवण मिळतं. व्हेज, नॉन व्हेज, फिश तुमच्या ऑर्डर वरती राहतं. आम्ही फ्रेशली तिथे जेवण करतो. बनवून ठेवलेलं आमच्याकडे काय नसतं. त्याच्यामध्ये तुम्ही आधी ऑर्डर करून घेऊ शकतात. आणि जर बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ही तुम्हाला देईलच माझा. तुम्ही ऑनलाईन फोन करून बुकिंग करू शकता. सध्या आम्ही कॉलवर बुकिंग ठेवलंय. थोड्या दिवस बच्चे पण सुरू होईल. मग जरी कॉलवरती बुकिंग आम्ही येतो. थँक्यू.